मारुततुल्य वेद्यम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रबत्ते. आता ह्या मंत्राचा अर्थ तुम्हाला सांगते. तर ज्याची गती मनासारखी आणि वेग वाऱ्यासारखा आहे, जे परम जितेंद्रिय आणि बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ आहे, जे पवनपुत्र आणि वानर समूहाचे प्रमुख आहे, अशा श्री रामदूत हनुमानजींच्या मी शरणागत आहे. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. 2 एप्रिल 2026 वार गुरुवार ह्या दिवशी आलेला आहे हनुमान जन्मोत्सव. हनुमान जन्मोत्सव का तर प्रभू श्रीरामांनी हनुमानांना वरदान दिलं आहे की तुम्ही ह्या कलियुगात चिरंजीवी असाल. म्हणून आजही हनुमान हे चिरंजीवी आहे. म्हणूनच त्यांचा हनुमान जन्मोत्सव म्हणून साजरी करत असतो. तर अर्थात आपण आपल्या घरामध्ये हनुमान रायांची मूर्ती किंवा फोटो ठेवू शकत नाही आपल्या देवघरात, कारण ते ब्रह्मचारी आहे आणि आपण संसारिक माणूस आहोत. आणि जेव्हा त्यांची मूर्ती किंवा फोटो आपण देवघरात ठेवतो तर आपल्या थोड्याशा अडचणी निर्माण होतात. म्हणून हनुमान रायांची मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवत नाही. पण हो, ज्यांचं घर हे दक्षिणमुखी असेल तर त्यांनी अर्थात आपल्या घराच्या वरती पंचमुखी हनुमानाचा फोटो लावायचा असतो, हे सगळ्यांना माहिती आहे. तर आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय करायचं आहे का, तर हनुमान जन्मोत्सव घरात तर साजरी करू शकत नाही, पण हो तुम्ही नक्की सेवा आवर्जून करायची आहे. आता सेवा, आता सगळ्यात आधी तर महिलांनी हनुमानाच्या मंदिरात जाऊ नाही जाऊ हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण आज बऱ्याच बायका हनुमानाच्या मंदिरात जातात, लांबून तरी दर्शन घेतात. आता जायचं की नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपल्याला 2 तारखेला काय करायचं आहे, काही उपाय आहे, प्रभावी उपाय जे तुम्ही आवर्जून करू शकता. सगळ्यात आधी तर देव हा फक्त भक्तीचा भुकेला असतो, पण जेव्हा आपण शुभदिनी एखादं कार्य करत असतो, एखादा उपाय करत असतो, तो नक्कीच सफल जातो. सगळ्यात आधी काय करायचं आहे, तर तुम्हाला 4 पोळ्या, 4 चाणक्या म्हणजे कणिक मिळून मळून त्याच्या चाणक्या करायच्या, त्याला तूप लावायचं. तूप लावून झाल्यावर त्याचा काला बनवायचा आहे. लहानपणी आपण काला खातो, गुळपोळीचा काला, त्याच पद्धतीने गुळ नाही टाकायचं, फक्त तूप लावायचं, चपातीला तूप लावायचं आणि त्याचा काला बनवायचा, म्हणजे त्या कूस करायच्या आहे. आणि छोटासा एक लाडू तुम्ही हनुमानाच्या मंदिरात जाऊन तुम्ही अगदी दिवसभर कधी पण हा उपाय करू शकता. याने आपल्या अडचणी कमी होतात. आता अर्थात ज्या ज्या घरात हनुमान रायाची उपासना केली जाते, म्हणजे मारुती स्तोत्रम, हनुमान चालिसाचं पठण केलं जातं, रामरक्षेचं पठण केलं जातं, त्या घरात कधीच भूत प्रेत पिशाच बाधा कधीही प्रवेश करत नाही. आयुष्यात आपल्याला समाधान प्राप्त व्हावं, आपलं सुद्धा आयुष्य हे बलवान व्हावं, म्हणून हनुमान रायाची सेवा करणं खरंच महत्वाचं मानलं गेलं आहे. म्हणून हा पहिला उपाय आहे. दुसरा, आपण जेव्हाही शनिवारी मारुती रायाच्या मंदिरात जातो तेव्हा काय करतो, छोटंसं आपण तेल घेऊन जातो आणि रुईच्या फुलांची माळ आपण घेऊन जातो. त्याच पद्धतीने ह्या दिवशी सुद्धा आपल्याला चमेलीचं तेल जे तुम्हाला मंदिराच्या बाहेर मिळून जाईल किंवा तुमच्या घरातलंही तुम्ही घेऊन गेले तरी चालेल. आणि मला तरी वाटतं असं कुठलंच गाव नाही की जिथे मारुती रायाचं मंदिर नाही आहे, कारण त्यांच्याशिवाय कुठलंच गाव पूर्ण होत नाही. तर प्रत्येक गावात मारुती रायाचं हनुमानाचं मंदिर असेलच. तर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं चमेलीचं तेल घेऊन जायचं, रुईच्या फुलांची माळ घेऊन जायची, थोडंसं केशर घेऊन जायचं आणि 11 अख्खाले काळे उडीद, 11 अख्खाले काळे उडीद तुम्हाला घेऊन जायचे आहे. सगळं एकत्रित घेऊन जायचं, मारुती रायाच्या चरणांवर अर्पण करायचं. आणि एखादं अडलेलं काम आहे, एखादं संकट आहे, ज्यातून तुम्हाला मार्ग मिळत नाहीये, कुठेतरी तुम्ही अडकून गेला आहात, काय करावं तुम्हाला कळत नाही आहे, तर अशा वेळेस तुम्ही नक्कीच मारुती रायाची आराधना करावी आणि त्यांना विनंती करावी की या सगळ्या संकटातून मला बाहेर काढा. तिसरं महत्वाचा उपाय, तर असं म्हटलं गेलं आहे, तर हरभरा डाळ तुम्हाला घेऊन जायचे, अगदी 8 पावशर यथाशक्ती हरभरा डाळ आणि गुळ तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि ते मारुती रायाच्या चरणांवर अर्पण करायचं आहे आणि आपली मनोकामना व्यक्त करावी. जे काही अडचण आहे किंवा ज्या काही इच्छा प्राप्ती तुम्हाला आहे ती आपण व्यक्त करावी, पाया पडावं आणि आपल्या घरी घेऊन, म्हणजे घरी निघून यावं. हे सगळं मंदिरातच ठेवायचं आहे, तुम्हाला घरी घेऊन काहीच यायचं नाही आहे, कारण ते तुम्ही अर्पण करत आहात. आता ह्या दिवशी आपण अन्नदान, वस्त्रदान, तर अर्थात हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी
तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला दान धर्म करायचा आहे. अर्थात याच्यात सगळं काही म्हणजे काही श्रेष्ठ असेल तर ते दान आहे. तर तुम्ही एखाद्याला वस्त्रदान करू शकता, अन्नदान करू शकता. आता नारंगी रंग, आपण नारंगी रंगाचं दान करायचं आहे असं म्हटलं गेलं आहे. आता तुम्हाला नारंगी रंगाचं तर आपण शेंदूर कोणाला देऊ शकत नाही, पण हो तुम्ही नारंगी रंगाची जो काही लाडू असतो ना, मोतीचूरचा लाडू, तो तुम्ही नक्कीच, एखादा कुष्ठरोगी असेल, एखादा गरीब असेल तर त्याला तुम्ही दान करू शकता. आणि नेहमी याच्यासाठी नेहमी कृतज्ञता असावं की परमेश्वराने आपल्याला दान देण्यासाठी बनवलं आहे, दान घेण्यासाठी नाही बनवलं. आपण खूप श्रीमंत नाही आहोत, पण आपण यथाशक्ती एखाद्याला काहीतरी दान करू शकतो, हे आपलं परमभाग्य आहे. हाच विचार ठेवायचा आणि नक्कीच दान करायचं. आता आपण सेवा बघूया. ज्या पद्धतीने माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय असते, त्याच पद्धतीने मारुती रायाला पण म्हणजे मारुती रायांना सुद्धा प्रभू श्री रामांची सेवा प्रिय आहे. म्हणून मारुती स्तोत्र म्हणण्याच्या आधी रामरक्षा म्हणायची असते, आणि रामरक्षा म्हटल्यावर मारुती स्तोत्र म्हटल्यावरच तेव्हा प्रभू श्रीरामांची सेवा पूर्ण होते. आणि मारुती रायाची सेवा करण्याच्या आधी रामरक्षा म्हणायची असते, म्हणजेच ती मारुती रायाची सेवा पूर्ण होते. आता तुम्हाला 7 वेळा श्रीराम रक्षेचं पठण करायचं आहे. 7 वेळा तुम्ही म्हणजे 1 ते 9 ओव्यांपर्यंत 6 वेळा म्हणायचं, आणि नंतर 7व्या वेळी तुम्हाला सगळी फलश्रुती म्हणायची आहे. आता 7 वेळा जर रामरक्षा म्हणून झालं तर 7 वेळा तुम्हाला हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्रमचं पठण करायचं आहे, किंवा बजरंग बाण तुम्ही तर बजरंग बाण तुम्ही पठण करू शकता. आता याच्यातलं तुम्हाला जे जमतं ते तुम्ही 1 वेळा म्हणा, 5 वेळा म्हणा, 7 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा, पण 7 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा. 7 वेळा तुम्हाला रामरक्षाचं पठण करायचं आहे, आणि 7 वेळा तुम्हाला हनुमान चालीसा, बजरंग बाण किंवा मारुती स्तोत्रम याचं तुम्हाला पठण करायचं आहे. कुठलं पण एक किंवा एक. आता समजा मी काय करते, तर मी रामरक्षा 7 वेळा पठण करेल, आणि 7 वेळा मी मारुती स्तोत्रम पठण करेल, आणि जे काही आहे मग हनुमान चालीसा एकदा पठण करेल, आणि बजरंग पाठ मी एकदा पठण करेल, बजरंग बाण मी एकदा पठण करेल. याच पद्धतीने आता तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता, पण आवर्जून ही सेवा मात्र चुकवू नका. दिवसभरात तुम्ही कधी पण सेवा करू शकता. मंदिरात स्त्रियांनी जावं नाही जावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. अर्थात मासिक धर्म सुद्धा पेटाळ असेल तर आपल्याला मंदिरात जाता येणार नाही, पण जर घरातलं कोणी पुरुष मंडळी असेल त्यांना आवर्जून मंदिरात पाठवायचं, दर्शन घ्या, जे काही त्यांना म्हणा बाहेरूनच ह्या गोष्टी घ्या, आणि तुम्ही दान करू शकता या पद्धतीने. तर ह्या पद्धतीने आपल्याला हनुमान जन्मोत्सव घरात तर नाही येणार, पण मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं. मासिक धर्म वगैरे असेल तर नाही. मग जर मासिक धर्म सुद्धा पेटाळा असेल मग अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस बिंदास युट्यूबला सगळे जे काही सेवा स्तोत्र मंत्र सांगितलं आहे ते तुम्ही श्रवण करू शकता. काहीही न करण्यापेक्षा तुम्ही काहीतरी करताय हे नक्कीच. आणि जर मासिक धर्म नसेल तुम्हाला व्यवस्थित आहे तर नक्की श्रीराम जय राम जय जय राम ह्या मंत्राचा तुम्हाला 1 माळ तरी जप करायचा आहे. आणि ओम हम हनुमतये नमः, ओम हम हनुमतये नमः हा सुद्धा खूप प्रभावी मंत्र आहे. असं म्हटलं गेलं आहे की ह्या मंत्राचं पठण करून आपल्याला यश प्राप्ती होते, बुद्धी प्राप्ती होते, संकट नाहीसे होता. एखादी भूत प्रेत पिशाच बाधा असेल, एखाद्या कामासाठी पुढे अडकून गेला असाल तुम्ही, तर यातून नक्कीच तुम्हाला मार्ग मिळतो. जेवढं होईल तेवढं करण्याचा आवर्जून प्रयत्न करा. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते, आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.